नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी ना आप्पे पात्राचा वापर करून ना एकदम जाळेदार आणि खायला एकदम टेस्टी आणि करायला एकदम सोपे असे ना गव्हाच्या पिठाचे केक बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं ना एक अर्धा कप ना मी गूळ घेतलेला आहे. गूळ असं बारीक करून घेतला आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये गूळ काढून घेतला. त्यानंतर गुळामध्ये ना 1-2 चमचे ना तेल घातले. तेल घातल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही घालून जास्त घ्यायचं. ना दह्यामध्ये पाणी नको, घट्टच राहायला पाहिजे. तर दही घालून झाल्यानंतर बघा, विस्करच्या मदतीनं ना हे सगळं ना चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ना गूळ चांगला ना विरघळला जावा त्याच्यासाठी. आता इथं बघू शकता, गूळ चांगला विरघळला गेलेला आहे आणि छान असं आपलं बेटर तयार झाले. त्यानंतर 1 चमचा ना बेकिंग पावडर घातलं. त्याच चमच्यानं अर्धा चमचा ना बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. 1 चमचाभर होईल इतकं ना व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर आता हे सगळं एकत्रित ना फेटून घ्यायचं आहे. आता हे सगळं फेटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, सगळं चांगलं असं एकजीव झालेलं आहे. त्यानंतर ना 1 वाटीभर ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं चाळून. तर याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घालून घ्यायचं. आता गव्हाचं पीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता याच्यामध्ये ना थोडं करून ना दूध घालायचं आहे. दूध ना आपल्याला लागल तसं घालून घ्यायचं आहे. एकदाच घालायचं नाही, नाहीतर पातळ होतं आणि आपल्याला हे बेटर जास्त पातळ नाही बनवायचं. तर छान असं ना घटसरच असं बेटर तयार करून घ्यायचं आहे. आता बघा, मी थोडं करून ना दूध मी 1 कपभर असं दूध घालून घेतले आणि स्मूथ असं आपलं ना 1 कप दुधामध्ये ना छान असं बेटर तयार झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, बेटर एकसार असं पडतंय, त्याच्यामुळं ना आपलं बेटर परफेक्ट असं तर छान असं तयार झालेलं आहे. आहे. तर आता याच्यामध्ये ना मी 2 चमचे ना मिल्क पावडर घालून घेणार आहे. आता मिल्क पावडर घालून झाल्यानंतर चांगलं असं एका डायरेक्शनमध्ये छान असं ना फेटून घ्यायचं आहे. जास्तही याला हलवायचं नाही आहे. तर छान असं बेटर तयार झालं आहे. आता एक गॅसवर ना तवा ठेवला आहे. तवा कारण की ना आपले केक लवकर करपू नये आणि जळू नये खाल्ल्या साईडनं, म्हणून ना तवा ठेवला आहे. आप्पे पात्र डायरेक्टली गॅसवर ठेवलं तर ना आपलं केक लगे करपला जातो खालून. त्याच्यासाठी ना, आणि करपला जातो आणि आतून कच्चे राहतात आप्पे. त्याच्यासाठी ना अगोदर तवा ठेवला आहे. त्यानंतर तव्यावर ना आप्पे पॅन ठेवले. आप्पे पॅनला तेल लावून घेतलं. तेल लावल्यानं ना आपले केक इझिली निघले जातात. त्याच्यामुळं ना तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं ना इथं ना केकचं बेटर घालून घ्यायचं आहे. आता बेटर घालून झालेलं आहे. तर आता याच्यावर ताट झाकून ना 10 मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं बेक करून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता, एकदम टम्म फुगलेले आहेत आपले छोटे केक आणि ना जाळीदार आणि स्पॉन्जी असे बनलेले आहेत. तर ह्याला थोडंसं थंड झाल्यावरच काढायचं आहे, म्हणजे ना खाली चिटकलीही नसले तर चांगले निघले जातात. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता, इझिली असे ना निघले जात आहेत आणि स्पॉन्जी आणि जाळीदार आपले गव्हाच्या पिठाचे केक तयार झालेले आहेत. आपण या केकसाठी नाही मैदा वापरलेला आहे, नाही याला इनो वापरलेला आहे आणि या केकमध्ये ना आपण साखरही वापरलेली नाही. एकदम हेल्दी आपले गव्हाच्या पिठाचे केक तयार झालेले आहे. तुम्ही ना हे जेव्हा केक बेक केले जातात तेव्हा तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट घालू शकता आणि हे केक ना खूप छान आणि चविष्ट बनतात बघा. तर तुम्ही हे केक ना लहान मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. लहान मुलंही आवडीनं खातील आणि एकदम हेल्दी आहेत आणि खायला एकदम चविष्ट आणि ना करायला एकदम सोपे असे गव्हाच्या पिठाचे केक तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.